बाहेरून क्लायंट आलं तर आपल्याकडे आल्यावर फेस क्लीनच करून घ्यायचा, किंवा ब्राईडने तिचे काही प्रोडक्ट लावले असेल तरी पण आपण क्लीन करून घ्यायचं. तसंच आपल्याकडे मिस्ट आहे, तर आपण फेस क्लीन झाल्यानंतर मिस्ट यूज करू. मिस्ट काय काम करतं? ओपन पोर्स मिनिमाइज करतं, ब्लॉक जे पण तुमचे पोर्सेस असेल ते मिनिमाइज करतं, क्लोज करतं. ठीक आहे. वॉटर बेस, हे बघा अफ्लायझरचं माझ्याकडे वॉटर बेस म्हणा तुम्ही किंवा जेल बेस म्हणा, हे मॉइश्चरायझर आहे. मॉइश्चरायझर जे एकदम हायड्रेट ठेवेल स्किनला. किती पण स्किन ड्राय असली तरी पण अफ्लायझरचं हे असं मॉइश्चरायझर आहे, तुम्हाला एकदम स्किन हायड्रेट ठेवेल. लॉंग टर्म तुमच्या मेकअप नंतर पण स्किन तुमची हायड्रेटच दिसेल. त्यामुळे खूप छान रिझल्ट आहे. आपण आज यूज करून बघू. स्टेप आहे ही, आणि इतकं स्मूथ लागतंय हाताला, एकदम छान आहे. स्टिकी पण नाहीये, एकदम सॉफ्ट असं ब्लेंड होतंय. आता अफ्लायझरचं आपल्याकडे मॅजिक ड्रॉप आहे. म्हणजे काय? मॅजिक ग्रिप ड्रॉप म्हणू शकता त्याला. तर प्रायमर आहे ते. तर प्रायमर मोस्टली काय काम करतं, स्किन तुमची जो पण आपण स्किनवर आता स्टेप बाय स्टेप मेकअप करणार आहे तो मेकअप होल्ड करून ठेवायचं काम करतं. ठीक आहे. प्रायमर महत्वाचं असतं, पण खूप जास्त क्वांटिटी पण लावायची नाही प्रायमरची. जेवढं पाहिजे एक सिंगल लेअर तेवढं सिंगल लेअर लावायचं. बस हे बघा, सिंगल ड्रॉप पण केवढं मर्ज होतं. शकता किती सुंदर कलर मध्ये त्यांनी पॅकेजिंग ठेवली आहे. आणि त्यानंतर तुम्ही शेड्स बघू शकता, इतके क्रीमी बेस आहे आणि लावल्याबरोबर पटकन स्प्रेड पण होता आणि एकदम लॉंग टर्म रिझल्ट पण आहे आणि हेवी कव्हरेज आहे. तुम्ही कुठलं पण कन्सिलर बघा ना, एकदम हे बघा क्रीमी बेस आहे आणि हेवी कव्हरेज आहे. तुम्हाला कॉन्टोरचे पण शेड मिळतील, तुम्हाला लाईट शेड पण मिळेल आणि बेस कलर पण मिळतील. ठीक आहे. तुम्हाला कुठली स्किन येऊ दे समोर, तुम्ही स्किन टोन मिक्स करायचं कन्सिलर आणि यूज करायचं. ठीक आहे. आता रिकोडचं कन्सिलर शेड आपण घेतोय, तर आपल्याला हा प्रॉब्लेम हाईड करायचा आहे म्हटल्यावर तर हेवी कव्हरेज कन्सिलर लागतील. तर मी रिकोडचे कन्सिलर घेते. तर कन्सिलर मधला मी डार्क ब्राऊन घेतलाय, ऑरेंज घेतलाय आणि थोडासा स्किन टोन फेअर करण्यासाठी लाइटर शेड घेतलाय. तिन्ही शेड मी एकत्र मिक्स केले. हा अप्लाय करू. हे बघा डायरेक्ट हाईड होऊन जातं. करेक्शन खूप महत्वाचं आहे. हे बघा, करेक्शन खूप महत्वाचं आहे. हे करेक्शन प्रॉपर झालं तर मेकअप तुमचा लॉंग टर्म छान राहील आणि जो प्रॉब्लेम आपण लपवायचा प्रयत्न करतोय तो प्रॉब्लेम दिसणार नाही. मी अजून थोडं मिक्सिंग केलंय, तू व्हिडिओ घे. मिक्स करा प्रॉपर. जिथे प्रॉब्लेम नाहीये ते पण इवन करा, कारण स्किन काय असते, टॅन. सेम त्या ब्रँडचे 2 शेड घ्यायचे, मिक्सिंग करायचे, ब्राऊन आणि तुमचा ऑरेंज. ऑरेंज कमी घ्यायचा, डार्क ब्राऊन जास्त घ्यायचा. त्याच्याने करेक्शन करायचं. करेक्शन झाल्यानंतर सेम कुठलाही ब्रँड तुमच्याकडे असला तरी पण डार्क शेड आणि मीडियम शेड हे दोन्ही मिक्स करून पहिलं कन्सिलर बेस करून घ्यायचं. मिक्स केलं. आता हा शेड कुठला तयार झाला, तिचा जो स्किन टोन आहे तो.
खूप पण ब्युटी ब्लेंडरचं खूप मॅटर करतं. ब्युटी ब्लेंडर चांगल्या ब्रँडचं पाहिजे आणि मेन म्हणजे ते जेव्हा तुम्ही वॉश करून आणता तेव्हा ते जास्त ओलं नकोय. जास्त ओलं ते तुमचं फाउंडेशन परत काढून घेईल. पूर्ण प्रॉपर ड्राय टिश्यू मध्ये पूर्ण वॉटर काढून घ्यायचं. फक्त हाताला जेव्हा वेट लागेल तेव्हा वापरायचं. तेव्हा तुम्हाला हे बघा असं एकदम इव्हन लागतं. त्याच्यामुळे कमी बजेटवाले पण रिझल्ट चांगलं देणारे फाउंडेशन कंपनी आपल्या बॅग मध्ये पाहिजे. प्लेट मध्येच मिक्स करा. किती वेळा पण मी मिक्सिंग केलं तरी पण माझे शेड सेमच येतात. हे बघा आता परत नेक्स्ट मिक्स केलं पण सेमच दिसतंय. बघा आता बेस बघा बेस ठीक आहे. इथपर्यंत कळलं. आता स्किन टोन आपण फेअर करू. म्हणजे तिचा स्किन टोन प्लस त्याच्यामध्ये फेअर स्किन टोन असं आपण फेअर करू. म्हणजे स्किन टोन तिचा अजून लाइटनिंग करू. एक प्रोडक्ट आहे आपल्याकडे अप्लायझरचं HD फाउंडेशन. ठीक आहे. हे फाउंडेशनने आपण आता इथपर्यंत कव्हर केलेलं आहे. आता इथून पुढचा बेस आपण अप्लायझर बरोबर करणार आहे. तर आता मी स्किन टोन फेअर करणार आहे. तर मीडियम टू फेअर असे मी फाउंडेशनचे शेड्स घेतले. तर शेड्स नंबर लिहून घ्या. मीडियम साठी 03 आणि फेअर साठी 02 असे हे दोन शेड मी इक्वल मध्ये मिक्सिंग करेल आणि मग अप्लाय करेल. ठीक आहे. 4 एकदम मीडियम साठी आहे. तर मी आता हा जो फेअर घेतलाय तो मी कमी घेईल. याच्यामध्ये हा मिक्स करेल. हा हो 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 हेच जर तुम्ही एकदम क्लीन स्किन वर काम केलं ना तर खूप छान रिझल्ट दिसतो. पावडर टॅपिंग केल्याने काय होईल आईला बेस केल्यानंतर पावडर टॅपिंग करायची. का करायची? बेस लॉक होतो आणि जे पण आय शॅडो तुम्ही ब्लेंड करणार आहे ते इझिली ब्लेंड होतील. कळलं. म्हणून बेस केल्यानंतर थोडं पावडर टॅपिंग करणं गरजेचं आहे. डायरेक्ट त्या क्रीम बेसवर तुम्ही आय शॅडो लावाल तर ते आय शॅडो तिथेच लॉक होईल. ते मर्ज होणार नाही. म्हणून त्याला काय करायचं? पावडरने मर्ज करायचं. पावडर लावल्यानंतर आय शॅडो ब्लेंड करायचं. आपल्या साडीचा कलर आहे ना ऑरेंज कलर आहे आणि पूर्ण वर्कची साडी आहे. ठीक आहे. तसा ऑरेंज कलर असल्यावर काय कराल तुम्ही? ऑरेंज घ्याल. हा ना. ब्लू असल्यावर ब्लू घ्यायचा. ग्रीन असल्यावर ग्रीन घ्यायचा. है ना. असे आय शॅडो घ्यायचे. भारी दिसतात. ब्राऊन आणि लाईट ब्राऊन मध्ये. आता मी काय करेन ते पण बघा. 4 वेळा प्रोडक्ट घेते पण 4ही वेळेला झटकून लावते. तेव्हा तुम्हाला एकदम नॅचरल बेस दिसतो. टाईप मध्येच दिसताय बघा. म्हणून घेताना मी थोडेसे डार्क पण व्हिडिओचं काय होतं ना कारण मला इथे ग्लिटर लावायचंय थोडंसं. म्हणून मी एवढ्याच एरियामध्ये ब्लेंड केलं. थोडे खाली फक्त व्हिडिओ घे. नमस्कार. ब्लश पण दिलेले आहे काय? हो. ब्लश कॉन्टोर एकत्रच आहे. हा ना. कॉन्टोर शेड आहे पण ब्लशच येतो. तर हे पण शेड तुम्ही कॉन्टोर आणि कटिंग साठी यूज करू शकता. ब्रॉन्झ म्हणता याला. बॉल्स यायचे. हा.
हे बघा, कटिंग पण झालं आणि ब्लश पण झालं. ठीक आहे, हे दाखवायचं होतं मला म्हणून मी नाही वापरलं. आणि टॅप 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 बघा किती नॅचरल दिसते. त्याकडे सेटिंग स्प्रे आहे, शेक करायचा थोडंसं. थोडा मर्ज होऊ द्यायचा बेस. त्यानंतर आपल्याकडे मॅकेझमियाचं ग्लिटर पॅलेट आहे. तर याच्यातून आपण एकदम लाइटर शेड घेऊ, फक्त आयबॉलला थोडासा हलका. हे जे पिगमेंट आहे सर्व हे फक्त फिंगरने टॅप करायचे. हा, कर ओपन, कर क्लोज. बघा दोन्हींमध्ये डिफरन्स दिसेल. मॅट ठेवायचं तर मॅटही ठेवा, किंवा कधी पण पिगमेंट लावाल तर आयबॉलला लावायचं. नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपलं फेरा रुशीचं काजळ पेन्सिल. तर मी सजेस्ट करेल का फेरा रुशीज घ्या, खूप सुंदर आहे. हे बघा लगेच लागतं आणि डार्क लागतं. मेकअप फिक्सर आहे. फिक्सर कधी यूज करू आपण? फायनल मेकअप झाल्यानंतर. सेट होऊ स्टार्ट. बस. कोणा आर्टिस्टला सवय असते फक्त ऑरेंज लावायचं, कोणाला सवय असते फक्त डार्क ब्राऊन लावायचं. पण मी करते दोन्ही मिक्स. दोन्ही मिक्स करून केल्यावर बघा अजिबातच नाही, काहीच दिसत नाही. आपल्याला पूर्ण प्लेन स्किन दिसते, जसं काही आहे की नाही स्किनवर. ठीक आहे. आणि कायम लक्षात ठेवायचा टी झोन हायलाइट करायचा, कारण की तोच आपल्याला पटकन दिसतो, बाकीची स्किन नाही दिसत.